नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण मेथी खाकरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा मेथी खाकरा खूपच हेल्दी आहे, त्याचबरोबर अगदी कमीत कमी तेल वापरून हा खाकरा बनवला जातो। हे खाकरे तुम्ही 10 ते 12 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। हे खाकरे खायला खूपच क्रंची असतात, त्याचबरोबर टेस्टी असतात। अगदी दुकानात मिळतात त्याच पद्धतीचे खाकरे आज आपण बनवणार आहोत। हे खाकराचा आवाज तुम्ही ऐकू शकता, किती क्रिस्पी बनले आहेत ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। गव्हाचं पीठ तुम्हाला किती खाकरे बनवायचे आहेत त्यावर डिपेंड आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 छोटी वाटी कसुरी मेथी घालायची आहे, 1 चमचा किंवा चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं तेल घालायचं आहे, यामुळे खाकरा क्रिस्पी होतात। आणि आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत। आता यामध्ये थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आपण पुऱ्या बनवण्यासाठी जसं घट्ट पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल नसेल तर तुम्ही ताजी मेथी सुद्धा बारीक कट करून वापरू शकता। आता हे पीठ मळून झाले, तुम्ही पाहू शकता किती घट्ट आहे ते। आपण पुऱ्या बनवताना जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे। आता हे पीठ आपण 10 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया, ज्यामुळे हे पीठ छान सेट होईल। 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलं गेलंय। आता हे पीठ अजून एकदा मळून घेऊया, यामुळे पीठ छान मऊ होईल आणि खाकरे सुद्धा छान लाटले जातील। पीठ छान मऊ झाले, आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। एवढ्या पिठापासून 7 ते 8 खाकरे बनवून तयार होतात। गोळे बनवून तयार आहेत, आता याचे आपण खाकरे लाटायला घेऊया। इथे मी 1 पिठाचा गोळा घेतलाय, त्याला छान गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये कोट करून घेतले आणि मग लाटायचंय, यामुळे खाकरा खाली चिकटणार नाही। खाकरा लाटत असताना त्याच्या कडा अगोदर लाटायचे, नाहीतर खाकरा आतमध्ये पातळ आणि कडा जाड होतील, असं अजिबात नाही करायचं। आणि हा खाकरा शक्य तेवढा पातळ बनवायचा। तुम्ही पाहू शकता हे खाकरा किती पातळ बनवले आहेत ते। आता मी हे एका झाकणाच्या सहाय्याने याला गोलाकार देणार आहे। इथे मी सर्व खाकरा एकसारख्या आकाराचे यावेत म्हणून ह्या झाकणाचा उपयोग करते। तुम्ही जर हे खाकरा घरीच खाण्यासाठी बनवत असाल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता आणि डायरेक्ट असे मोठे मोठेच खाकरे तुम्ही तव्यावर भाजून घेऊ शकता। आता हे खाकरा आपण तव्यावर भाजून घेणार आहोत। इथे मी एक तवा गरम करायला ठेवला होता, त्यावर आपण बनवलेला खाकरा भाजून घ्यायचा आहे। अगदी कमी गॅसवर हा खाकरा भाजून घ्यायचा आहे। इथे मी कापडाच्या मदतीने थोडंसं दाबून हे खाकरे भाजून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही खालून चपटी असलेल्या वाटीचा सुद्धा वापर करू शकता। कापडाच्या मदतीने थोडंसं दाबून हे खाकरे भाजायचे। तुम्ही पाहू शकता खाकरा छान भाजला जातोय। या खाकऱ्याची चव अगदी दुकानात जशी मिळतात तशीच येते। गुजराती स्टाईलचे हे खाकरे अगदी घरच्या घरी तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता। खाकरे थोडेसे भाजत आले की त्यावर हलक्या हाताने थोडंसं तेल लावायचंय, अगदी थोडंसं तेल लावायचंय, जास्त लावायचं नाही। अजून थोडा वेळ हे कापडाच्या मदतीने दाबून हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता खाकरा भाजून झालेला आहे, अगदी दुकानात मिळतो तसाच खाकरा बनला आहे। याच पद्धतीने आता दुसरा एक खाकरा तुम्हाला भाजून दाखवते। हा खाकरा मी थोडासा मोठा बनवलाय। ही पूर्णपणे तुमची मर्जी आहे की खाकरा तुम्हाला किती मोठा आणि किती छोटा हवाय तो। थोडासा खाकरा भाजला आहे, आता यावर तेल लावून घेते। हे गुजराती स्टाईलचे खाकरे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, तेही खूपच कमी वेळात। आणि हे खाकरे तुम्ही चहा बरोबर नाश्त्यामध्ये खाऊ शकता आणि यामध्ये खूपच कमी तेलाचा वापर केला असल्यामुळे हे खूपच हेल्दी सुद्धा आहेत। हे खाकरे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता, आरामात 10 ते 12 दिवस हे टिकतात। चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मधून सांगा।
आणि ही मेथी खाकरा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी आणि खमंग रेसिपी बरोबर।